नमो नमः. आज आपण 9वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील 12 पाठः अमरकोशः याचा भाषाभ्यास बघूया. या आधीच्या एका भागामध्ये हा धडा आपण समजावून घेतलेला होता. आज आपण याचा भाषाभ्यास बघूया. बघा भाषाभ्यास. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे एक वाक्येन उत्तरत म्हणजे एका वाक्यात उत्तरे द्या. त्यामधला पहिला प्रश्न कोशाः किमर्थम आवश्यकाः म्हणजे कोश किंवा संग्रह ग्रंथ हे कशासाठी आवश्यक आहेत असं विचारलंय. तर त्याचं उत्तर बघा. सर्वेषां शास्त्राणां अध्ययनार्थम कोशाः आवश्यकाः म्हणजे सगळ्या शास्त्रांचं अध्ययन करण्यासाठी कोश आवश्यक आहेत. आणि इथे पुढे अ हा स्वर आलाय त्याच्यामुळे इथे हलंत मच लिहायचा आहे. सर्वेषां शास्त्राणां अध्ययनार्थम कोशाः आवश्यकाः. पुढचा प्रश्न कोशः नाम किम म्हणजे कोश म्हणजे काय. तर कोशः नाम संग्रहः. पुढे बघा कः अमरकोशस्य रचयिता म्हणजे अमरकोशाचे रचयिता कोण आहेत. तर अमरसिंहः नाम पंडितः अमरकोशस्य रचयिता. अमरसिंह नावाचे पंडित हेच अमरकोशाचे रचयिता आहेत. अमरकोशस्य कंठस्थीकरणं कस्मात् सुलभम म्हणजे म्हटले अमरकोशाचे पाठांतर कशामुळे शक्य झाले आहे. तर बघा उत्तर अमरकोशः पद्यमयः गेयः च अतः तस्य कंठस्थीकरणं सुलभम म्हणजे अमरकोश हा पद्यमय आणि गेय म्हणजे गाण्यासारखा आहे, गाण्यायोग्य आहे, पद्यमय असल्यामुळे त्याच्यामुळेच त्याचं कंठस्थीकरण म्हणजे पाठांतर करणं सोपं झालेलं आहे. पुढे बघा अमरकोशे कति श्लोकाः सन्ति म्हणजे अमरकोशामध्ये किती श्लोक आहेत. तर 1500 श्लोक आहेत. म्हणून अमरकोशे उपसार्धसहस्रम म्हणजेच 1500 श्लोकाः सन्ति. पुढचा प्रश्न अमरकोशस्य किम अन्यत् नामद्वयम म्हणजे अमरकोशाचे वेगळी दोन नावं कोणती. तर त्रिकांडकोशः आणि नामलिंगानुशासनम एतत् अमरकोशस्य अन्यत् नामद्वयम. हा झाला पहिला प्रश्न. आता दुसरा बघा माध्यम भाषया लिखत. माध्यम भाषेत उत्तर लिहायचे आणि प्रश्न आहे अमरकोश कंठस्थीकरणेन के लाभाः भवन्ति म्हणजे अमरकोश पाठ केल्याने काय फायदे होतात. तर बघा त्याचं उत्तर अमरसिंह नावाच्या पंडिताने लिहिलेला अमरकोशः हा ग्रंथ नावाप्रमाणेच अमर आहे. संस्कृत शिकणाऱ्यांसाठी तर तो अतिशय महत्त्वाचा आहे. तो गेय असल्यामुळे विद्यार्थ्यांना पाठ करणे सोपे जाते आणि लक्षात ठेवणेही सोपे जाते. अमरकोश पाठ करण्याचे अनेक फायदे आहेत. सर्वप्रथम त्यात एका शब्दासाठी जसे अनेक समानार्थी शब्द दिले आहेत तसेच एका शब्दाचे अनेक अर्थही काही ठिकाणी दिलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शब्दसंपत्तीत भर पडते. स्मरणशक्ती ग्रहणशक्ती वाढते. उच्चार स्पष्ट व शुद्ध होतात. शब्दाच्या लिंगाबाबतही उत्तम मार्गदर्शन या ग्रंथात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे व्याकरणही अचूक होण्यास मदत होते. असे अमरकोश पाठ करण्याचे विविध फायदे आहेत. हा झाला दुसरा प्रश्न. आता तिसरा बघा प्रश्न निर्माणम कुरुत म्हणजे प्रश्न तयार करायचा आहे आणि त्यांनी वाक्य दिलंय बघा. वयम वित्तकोशे धनस्य संग्रहम कुर्मः. इथे सवर अनुस्वार नाहीये. म्हणजेच काय तर आपण बँकेत पैशांचा संग्रह करतो. आणि या वाक्यामध्ये त्यांनी धनस्य या शब्दाखाली अंडरलाईन केली आहे. म्हणजेच धनस्य हा शब्द उत्तर येईल असा आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे. मग आता धनस्य
ही षष्ठी विभक्ती आहे, षष्ठीचं एकवचन आहे. त्याच्यामुळेच आपल्याला किम सर्वनामाचं सुद्धा पुल्लिंगाचं षष्ठीचं एकवचन घ्यायचं आहे. ते काय आहे? कस्य. म्हणून आपण इथे प्रश्न लिहिणार आहोत. वयम वित्तकोशे कस्य संग्रहम कुर्मः. आणि माझ्याकडून चुकून इथे दंड दिला गेलेला आहे, तर प्रश्न आहे, त्याच्यामुळे इथे प्रश्नचिन्हच हवं आहे. वयम वित्तकोशे कस्य संग्रहम कुर्मः आणि प्रश्नचिन्ह. पुढे बघा. अमरकोशः संस्कृत शब्दानां संग्रह ग्रंथः. म्हणजे अमरकोश हा संस्कृत शब्दांचा संग्रह ग्रंथ आहे. आणि या वाक्यामध्ये संस्कृत शब्दानाम या शब्दाला अंडरलाईन केली आहे, म्हणजेच हा शब्द उत्तरी येईल असा प्रश्न तयार करायचा आहे. आता संस्कृत शब्दानाम हे षष्ठीचं बहुवचन आहे. तसंच आपल्याला किम सर्वनामाचं सुद्धा षष्ठीचं बहुवचन घ्यायचं आहे. ते काय आहे? केशाम. कारण आपल्याला माहिती आहे कस्य कयोः केशाम षष्ठी, म्हणून अमरकोशः केशाम संग्रह ग्रंथः. आणि इथे सुद्धा दंड नाही तर प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढे बघा. प्रश्न चौथा, त्यातला अ. शब्दस्य वर्णविग्रहम कुरुत. म्हणजे आपल्याला वर्णविग्रह करायचा आहे. शब्द दिलेत, त्यातला पहिला संग्रहम. आता बघा याच्यामधला स कसा तयार झाला असेल, तर हलंत स अधिक अ हे मिळून स पूर्ण तयार झाला असेल. त्याच्यानंतर संग्रहम, तर हे ग हे जे अनुनासिक आहे ते लिहायचं आहे. हे अनुनासिक, त्याचा सुद्धा पाय मोडून. अधिक हलंत ग अधिक र अधिक अ, म्हणजे हे ग्र संग्र हे पूर्ण तयार झालं. त्याच्यानंतर आता हलंत ह अधिक अ, म्हणजे ह पूर्ण तयार होईल. आणि हलंत म म्हणजे संग्रहम असं पूर्ण असं शब्द तयार होईल. पुढचं आहे प्रयोगः. आता बघा प्र कसा तयार होईल? हलंत प अधिक हलंत र अधिक अ म्हणजे प्र. त्याच्यानंतर यो कसा तयार होईल? तर हलंत य अधिक ओ म्हणजे यो. आणि गह तर हलंत ग अधिक अह म्हणजेच प्रयोगः असं पूर्ण तयार होईल. पुढे शब्द दिलाय वर्तन्ते. आता व पूर्ण कसा तयार होईल? हलंत व अधिक अ म्हणजे व. आणि वर्त, तर आता बघा हलंत र अधिक हलंत त अधिक अ हे वर्त पूर्ण तयार होईल. आणि वर्तन्ते तर हलंत न अधिक हलंत त अधिक ए वर्तन्ते असं पूर्ण तयार होईल. पुढचा शब्द दिलाय क्वचित. आता क्वचित मध्ये बघा हलंत क अधिक हलंत व अधिक अ हे क्व तयार होईल, क्व. त्याच्यानंतर ची कसं तयार होईल? हलंत च अधिक ई ची आणि हलंत त क्वचित असं तयार होईल. त्याच्यानंतर पुढे बघा त्यातलाच प्रश्न आ. मेलनम कुरुत म्हणजे जोड्या लावायच्या आहेत. विशेषण आणि विशेष्य असे दोन कॉलम दिलेत आपल्याला आणि त्याच्या जोड्या लावायच्या आहेत. तर बघा विशेष्यमध्ये कपाटिका कोशग्रंथ कंठस्थीकरणम आणि अर्थाः असे विशेष्य दिलेले आहेत. तर बघा कपाटिका साठी विशाला हे विशेषण येईल. विशाला कपाटिका म्हणजे मोठे कपाट. त्याच्यानंतर कोशग्रंथ याच्यासाठी विशेषण येईल पद्यमयः. पद्यमयः कोशग्रंथ. कसा ग्रंथ? तर पद्यमयी कोशग्रंथ असं. त्याच्यानंतर कंठस्थीकरणम याच्यासाठी विशेषण येईल सुलभम म्हणजेच सुलभ पाठांतर किंवा सोपे पाठांतर. आणि शेवट अर्थाः त्याला विशेषण येईल भिन्नाः म्हणजे वेगवेगळे अर्थ. हा झाला चौथा प्रश्न. आता पाचवा बघा. सूचनानुसारम वाक्यपरिवर्तनम कुरुत म्हणजे सूचनेनुसार वाक्यामध्ये बदल करायचा आहे. त्यातला पहिला बघा. छात्राः अमरकोशम कंठस्थम कुर्वन्ति स्म. म्हणजेच काय?
तर विद्यार्थी अमरकोश पाठ करत असत, कारण की स्म आहे त्याच्यामुळे पाठ करत असत. आणि याच्यामध्ये कंसात म्हटले स्म निष्कासयत, म्हणजे आपल्याला स्म काढून टाकायचं आहे. आता इथे कुर्वन्ती स्म, स्म आल्यामुळे काय होतं तर वाक्य भूतकाळी होतं. त्याच्यामुळे पण इथे जरी क्रियापद आपलं लट लकारात म्हणजेच वर्तमान काळात जरी असलं तरी पुढे स्म आल्यामुळे ते भूतकाळी झालंय. आता आपल्याला स्म काढून टाकायचा आहे, पण वाक्याचा अर्थ भूतकाळीच ठेवायचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथे आता लंग लकाराचं क्रियापद वापरायचं आहे, जे की आहे अकुर्वन. कारण की बघा, कुर्वंती हे लट लकार प्रथम पुरुष बहुवचन आहे, तीतः अंती बहुवचन आहे. तसंच अकुर्वन हे आपल्याला लंग लकाराचं प्रथम पुरुष बहुवचनाचं रूप घ्यायचं आहे आणि वाक्य पूर्ण लिहायचं आहे. छात्राः अमरकोशम कंठस्थम अकुर्वन, या पद्धतीने. पुढे बघा दुसरं, तेन कः लाभः भवति, आणि म्हटलंय बहुवचने लिखत. आता हे वाक्य एकवचनात आहे ते आपल्याला बहुवचनात लिहायचंय. मग तेन याचं बहुवचन काय होईल तर तैही, कारण तेन ताभ्याम तैही तृतीया. मग तेन हे एकवचन आहे तर त्याचं तैही हे बहुवचन आहे. पुढे कह, कहचं काय होईल बहुवचन के, कारण की कह कौ के प्रथमा, के काय आहे बहुवचन आहे. पुढे लाभचं होईल लाभाः, आणि भवतीचं काय होईल भवंती, कारण ती तह अंती, म्हणून पूर्ण वाक्य होईल तैही के लाभाः भवन्ति, असं होईल. पुढे बघा, वयमपि अमरकोशम कंठस्थम कुर्याम, आणि म्हटलंय एकवचनम कुरुत. आता आपल्याला हे बहुवचनी वाक्य आहे ते वचनात करायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे वयम हे बहुवचन आहे तर त्याचं एकवचन काय आहे अहम, कारण की अहम आवाम वयम असं असतं. त्याच्यामुळे अहम अपि अमरकोशम कंठस्थम हे तसंच राहील. आणि आता बघा इथे कुर्याम आहे, कुर्याम काय आहे विधिलिंग लकाराचं उत्तम पुरुष बहुवचन आहे आणि आपल्याला त्याचंच एकवचन करायचं आहे, म्हणून विधिलिंग लकार उत्तम पुरुष एकवचनाचं आहे कुर्याम, आणि मचा पाय इथे मोडायचा आहे कुर्याम, कारण इयम इव इम असे प्रत्यय आहेत. इयम म्हणून कुर्याम असं झालेलं आहे. प्रश्न 6 बघा, समानार्थक शब्दम लिखत. कोशः साठी आहे संग्रहः, अमरकोशः साठी अमरसारः, विख्यातः साठी प्रसिद्धः आणि सुलभम साठी सुकरम. आता पुढचा प्रश्न, प्रश्न 7 वाक्यम शुद्धम कुरुत, म्हणजे वाक्य शुद्ध आपल्याला लिहायचं आहे करून. काहीतरी याच्यामध्ये चूक असेल ती आपल्याला दुरुस्त करून लिहायची आहे. बघा, ग्रंथालये कोशाय कृते एका विशाला कपाटिका विद्यते. आता बघा इथे काय केलेलं आहे कृत्य आहे तरी सुद्धा इथे चतुर्थी केलेली आहे, पण आपल्याला माहिती आहे कृतेसाठी षष्ठीची अपेक्षा असते कृतेला, त्याच्यामुळे आपल्याला इथे षष्ठी करायची आहे आणि षष्ठीचं बहुवचन करायचं आहे कारण की अनेक कोश असतील त्याच्यामुळे. म्हणून कसं होईल ग्रंथालये कोशाणाम कृते एका विशाला कपाटिका विद्यते. कोशाणाम हे षष्ठीचं बहुवचन आपण केलेलं आहे कारण पुढे कृत्य आहे आणि कृत्येला षष्ठीची अपेक्षा असते. पुढे बघा, छात्राः ग्रंथालये विविधम पुस्तकानि पश्यन्ति. आता इथे विविधम हे वेगळं वाटतंय कारण की बघा विविधानी पुस्तकानी असं हवं होतं, कारण की हे विशेषण विशेषाची जोडी आहे आणि जसं विशेष्य किंवा जे वचन विशेषाचं तेच वचन आणि तेच वचन विशेषणाचं हवं असतं. त्याच्यामुळे इथं जसं पुस्तकानी आहे तसंच विविधानी सुद्धा केलं पाहिजे. म्हणून छात्राः ग्रंथालये विविधानी पुस्तकानि पश्यन्ति असं होईल. आणि बघा शेवटचं वाक्य, अमरकोशे 30 कांडानी सन्ति असं म्हटलंय. आता इथे
तिस्रः हे नको होतं, कारण की तिस्रः काय आहे, स्त्रीलिंगी रूप आहे आणि पुढे कांडानी हे नपुंसकलिंगी आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथे हे नपुंसकलिंगी असल्यामुळे इथे तिस्रःच्या ऐवजी नपुंसकलिंगी रूप वापरलं पाहिजे, जे की आहे त्रीणी. म्हणून पूर्ण वाक्य होईल अमरकोशे त्रीणी कांडानी संती. तर बघा, अशा प्रकारे आज आपण अमरकोशः या पाठाचा भाषाभ्यास बघितलेला आहे. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.